लक्षात ठेवा नंबर. बघा इथं बघतात नंबर ते. अरे बॉल कुठे आहे? बॉलचा शोध घेत असताना फायनली बॉल इथं उद्घाटनामध्ये सापडलेला आहे. उद्घाटनामध्ये इथं स्टंपशी ठेवलेला होता हा बॉल. तर नमस्कार मंडळी, मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आजच्या या व्लॉगमध्ये आपण माळशिरस वकील संघटनेमार्फत जे क्रिकेटच्या स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा आणि कॅरम स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या याचा एक व्लॉग आपण पाहणार आहोत. आता ह्या ज्या स्पर्धा आहेत ह्या दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या वेळी सगळे आयोजित केले जातात आणि यातून नंबर काढून म्हणजे जे वर्षभर वकिलीचं जे प्रेशर असतं, जे कायदा कानून हा तर आयुष्यभर असतोच, वर्षभर असतोच, पण त्यातून एक विरंगुळा म्हणून अशा क्रिकेट स्पर्धांचं आणि वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन ही आमची वकील संघटना करत असते. तर अध्यक्षांनी उद्घाटन केल्यानंतर सचिवांना देखील सर्वांनी विनंती केली. तर सावंत सर हे सचिव आहेत आणि त्यांनी देखील सगळ्यांच्या आग्रहाखातर नारळ फोडण्याची तयारी दर्शवली. त्यांनी नारळ फोडलेला आहे. नारळ फोडल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि लवकरच आता मॅच सुरू होणार अशी आम्हाला आशा लागलेली होती, कारण खूप दिवस झालं आम्ही क्रिकेट खेळलो नव्हतो आणि मॅच खेळायचं म्हटलं तर 11 आणि 11 असे 22 लोकांची आवश्यकता होती. पण 14 लोक जमल्यामुळं नंबरवर खेळायचं ठरलं आणि अध्यक्षांनाच उभं करून त्यांच्या पाठीमागं नंबर पाडायचं ठरलं. ॲक्च्युली जरी ते अध्यक्ष असले तरी सगळ्यांच्या आनंदासाठी आणि इथं सगळेजण आपले पद विसरून, आपण काय आहे, कुठला प्रोफेशन आहे हे विसरून आपण सर्वजण खेळण्यासाठीच आलेलो आहे आणि आनंद व्यक्त करण्यासाठी आलेलो आहे याचा विचार करून निसंकोचपणे सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. आणि क्रिकेट खेळत असताना आता नियम असे ठरले होते की प्रत्येकाला 12 बॉल खेळायला मिळतील, म्हणजे 2 ओव्हर खेळायला मिळणार होते आणि जर त्यामध्ये तर तो आऊट झाला तर तो आऊट दिला जाणार होता. त्यामुळं फक्त 12 बॉल खेळायला मिळणार प्रत्येकाला आणि आऊट झालं तर आऊट, अशा नियम ठरवून सगळ्यांनी फिल्डिंग करायचं ठरलेलं होतं. आणि नंबर पाडायचा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण झाल्यानंतर मॅचला सुरुवात होणार होती आणि सर्वजण आपली बॅटिंग कधी येणार, आपली बॅटिंग कधी येणार याची आतुरतेनं वाट बघत होते. नंबर पाडत असताना मला 9 नंबर मिळाला होता आणि 9 नंबरला माझी बॅटिंग येणार होती. आडत साहेबांचे नंबर पाडायचं काम चालू असताना त्यांना विसरत होतं की अगोदर त्यांनी किती बोटं दाखवले, त्यांना आता आपले किती बोटं दाखवले, त्यामुळे ॲक्च्युअल कुठले नंबर मागं हे पाडायचे होते त्यांना ते लक्षात येत होतं. त्यामुळे इतर लोक त्यांना सांगत होते की हा नंबर झालेला आहे, हा माझा आलेला आहे, हा डबल घेऊ नका तुम्ही. आणि अशा पद्धतीने सगळ्यांचं नंबर पाडण्याचं काम सुरू होतं. उन्हाळा असल्यामुळं ऊन खूप होतं, पण खेळाची मजा घ्यायची होती आणि खूप दिवसानंतर आज आम्ही क्रिकेट खेळणार होतो, त्यामुळं ऊन काय एवढं जाणवत नव्हतं. पाण्याच्या बाटल्यांची सोय केलेली होती आणि अध्यक्ष म्हणून पहिला मान अध्यक्षांना दिलेला होता की त्यांना पहिला चेंडू खेळायचा होता आणि यासाठी पेसे साहेबांनी पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचं धाडस त्यांच्यासमोर केलं होतं. पहिला बॉल टाकला पण तो काय त्यांच्या टप्प्यामध्ये आलेला नाही, त्यामुळं पहिल्या बॉलला तर काही त्यांचं मेळ बसला नाही. पण दुसरा बॉल आल्यानंतर त्यांनी त्याचा कनेक्शन झालेला आणि त्यांचा कॅच सचिवांनी घेतलेला होता. अध्यक्षांचा कॅच सचिवांनी घेतलेला होता. खूपच आनंदीमय असं वातावरण होतं. त्यानंतर माझ्याकडे बॉल दिला आणि मी कॅमेरा हातात धरून हा बॉल टाकला होता. आणि यानंतर मनोजची फटकेबाजी पाहायला मिळाली होती. मनोजनं चांगल्या धावा बनवल्या होत्या. काही वकील जे आहेत ते चांगल्या पद्धतीने खेळत होते. यानंतर कॅरमचा डाव रंगलेला होता. यामध्ये फायनलला दोन्ही बर्गे वकील आले होते. मुलगा आणि वडील यांच्यामध्ये फायनल होणार होता, त्यामुळं एकदम आनंद आणि रोमांचिक अशी मॅच होती. यामध्ये वडिलांचा विजय झालेला होता. त्यानंतर काही फोटो आपण पाहूया ज्यामध्ये बुद्धिबळ आणि क्रिकेट आणि कॅरमच्या स्पर्धा झाल्या, त्यामध्ये काही फोटो आठवणी साठवून ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. यामध्ये सर्व जे मॅचेस झाल्या होत्या यांचं काही मी घेऊ शकलो नाही, पण जेवढं शक्य आहे तेवढं घेतलं होतं. मी पण बुद्धिबळामध्ये भाग घेतला होता, पण मी पहिल्याच फेरीमध्ये मला बाहेर काढलं आणि त्याच मुलाचा प्रथम क्रमांक आलेला होता.